मानदेश. मानदेश म्हणलं की सतत दुष्काळाशी झगडत राहणारी माणसं. याच मानदेशातला एक हिरा चमकलाय, ज्याने मानदेशाचं नाव संपूर्ण जगात गाजवलंय. हो, मंडळी आपण चर्चा करणार आहोत सचिन खिलारी यांच्याबद्दल. पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या पॅरा ॲथलीट सचिन खिलारी यांनी देशाचा आणि महाराष्ट्राचा झेंडा मानानं फडकवलाय. सचिन यांनी गोळाफेक या क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. लहान असतानाच आईचं झालेलं दुःखद निधन, यानंतर अपघातात हाताला आलेली कायमची दुखापत आणि या सगळ्यावर मात करत पॅरिस येथे जिंकलेलं रौप्य पदक. सचिनच्या या कामगिरीबद्दल घेतलेला हा संक्षिप्त आढावा. नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी युट्यूब चॅनल. सचिन यांनी पुरुषाच्या गोळाफेक स्पर्धेत F46 या प्रकारात रौप्य पदक मिळवलंय. सचिन यांनी 16.32 मीटर गोळाफेक करत दुसरं स्थान मिळवलंय. सचिन या कॅटेगरीत एवढ्या लांब थ्रो करणारे पहिले आशियाई खेळाडू ठरले. हे सचिन मूळचे सांगली जिल्ह्यातले. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील करगणी या गावचे हे रहिवासी आहेत. पुण्यात आझम कॅम्पस इथे हे सराव करतात. 2015ला सुरुवात केलेल्या सचिननं पॅराऑलिम्पिक पदक मिळवत क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धेत दैदिप्यमान असं यश मिळवलंय. मंडळी, सचिन यांनी भारताचा पॅराऑलिम्पिक मधला जवळपास 40 वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. 1984 नंतर पॅराऑलिम्पिक मध्ये गोळाफेक या प्रकारातील पदक मिळालं नव्हतं. सचिन यांनी ते पुन्हा एकदा मिळवून देत आपले नाव इतिहासात अजरामर केलंय. मंडळी, सांगली जिल्ह्यातली आटपाडी तालुका. दुष्काळाच्या झळा सोसणारा या तालुक्यातील करगणी नावाच्या लहानशा गावात सर्जेराव खिलारी यांच्या कुटुंबात 23 ऑक्टोबर 1989 रोजी सचिन यांचा जन्म झालाय. दुष्काळी तालुका, शेती हेच प्रमुख उत्पन्नाचं साधन, त्यामुळे प्रचंड कष्ट सुरुवातीपासूनच सचिन यांना भोगावं लागलं. वडिलांचं कष्ट पाहून सचिन यांना सुद्धा कष्ट करायची सवय लागली आणि याच केलेल्या कष्टाचा आता फायदा होत असल्याचं सचिन सांगतात. सचिन यांचं बालपण हे सुद्धा भावनिकदृष्ट्या अतिशय खडकर आहे. सचिन सांगतात, 5 वर्षाचा असतानाच त्यांची आई गेली. काकू आणि वहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. आईशिवाय जगण्याचे दिवस वाट्याला येणं हा मोठा आघात लहानपणीच त्यांच्यावर झाला होता. ते सांगतात, आई जाण्यापेक्षा मोठं दुःख कोणतंच असू शकत नाही. हे कळायला लागण्यापूर्वीच त्यांच्या नशिबात असं दुःख आलं. गेल्यानंतर सचिन यांनी वडिलांचा संघर्ष, त्यांचं कष्ट जवळून पाहिलं. दुष्काळी भाग असून सुद्धा वडिलांनी शेतीत अनेक प्रयोग केले. त्यांनी अनेक वर्ष खर्ची घालत माळरानाचा कायापालट करत याचा सुंदर असा मळा बनवला. यांच्याच कष्टाने आपल्याला प्रेरणा मिळाली असंही सचिन सांगतात. सचिन यांना आलेल्या अपंगत्वाची संपूर्ण कहाणी अत्यंत दुर्दैवी म्हणावी अशीच आहे. त्याचं कारण म्हणजे लहानपणी सायकलवरून पडल्यानं झालेल्या एका छोट्याशा अपघाताचा हा दुष्परिणाम. सायकल शिकत असताना सचिन खाली पडले आणि त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला मार लागला. सचिनच्या हाताला छोटीशी जखम झाली होती, पण नंतर त्याचं गँग्रीन यामध्ये रूपांतर झालं. डॉक्टरांनी उपचार शक्य नसून आता हात काढावे लागेल असाच सल्ला दिला होता. पण सचिनच्या वडिलांनी भरपूर प्रयत्न केले. विविध ठिकाणी उपचार घेऊन हा हात पूर्ववत व्हावा यासाठी झटले. या उपचारांनी सचिनचा हात वाचला, पण त्याच्या हालचाली दुसऱ्या हातासारख्या किंवा पूर्णपणे होत नव्हत्या. सचिनच्या हातावर अनेक शस्त्रक्रियाद्वारे प्रयत्न करण्यात आले, पण गँग्रीन व नस दुखावली असल्याने यावर कोणताही उपचार चालत नव्हता. यामुळे याचा काहीसा फायदा झालेला नाही व सचिन यांना कायमस्वरूपी अपंगत्वाला समोर जावं लागलं. शारीरिक अपंगत्व आलं असलं तरी सचिनला वडिलांच्याकडून मिळालेला कष्टाचा वारसा जपत सचिन यांनी अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं. सचिन यांच्या शाळेत उत्तम घेरडे नावाचे शिक्षक होते. शाळेत अभ्यासाबरोबरच शारीरिक शिक्षणाचं महत्व सुद्धा त्यांनी ओळखलं आणि मग हे शिक्षक मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. घेरडे सर विद्यार्थ्यांना रांगेत उभे करायचे. मुलांच्या इच्छेनुसार त्यांना थाळीफेक किंवा गोळाफेक जे आवडेल त्याचा सराव करून घ्यायचे. तिथूनच घेरडे सरांनी सचिन मधील खेळाडू ओळखला आणि मग सचिनला घडवण्याची सुरुवात केली. यानंतर 11वीला बारामतीतील विद्याप्रतिष्ठानला लक्ष्मण मेटकरी यांनी सचिनला मार्गदर्शन केलं. तिथूनच त्याला राज्य पातळीवर जाण्याची संधी सुद्धा मिळाली. नंतर बालेवाडी येथील स्पर्धेत राज्य पातळीवर यश मिळवत सचिननं त्याच्या आयुष्यातलं पहिलं पदक मिळवलं. सचिन हे शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आल्यानंतर आझम कॅम्पसच्या PA इनामदार यांनी त्यांना खूप मदत केली. या ठिकाणी अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा सराव सुरू झाला. कॅम्पसमध्ये सराव करताना पावसाचा अडथळा येतो, मग यासाठी खास छत तयार सुद्धा करण्यात आला.
गुलशन शेख यांनीही सचिनला खूप मदत केली. देवेंद्र झाझरिया यांच्याकडून सुद्धा सचिन यांना प्रेरणा मिळाली. देवेंद्र झाझरिया यांना वयाच्या 8व्या वर्षी विजेचा शॉक लागल्यामुळे अपंगत्व आलं होतं. पण त्यांनी त्यावर मात करत पॅराऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये उत्तुंग असं यश मिळवलं. यांच्याबद्दल वाचून माझ्यात एक जिद्द निर्माण झाली, असंही सचिन यांनी सांगितलं. यानंतर सचिनने मागे वळून पाहिलं नाही. अत्यंत कठोर परिश्रम घेत सचिन यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ठसा उमटवला. पॅराऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वोत्कृष्ट मजल मारत त्यांनी हे यश मिळवलं. हे सुरू असतानाच सचिन अभ्यासातही सातत्य ठेवून आहेत. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलंय. अनेक संस्थांमध्ये ते अध्यापनाचं कामही करतात. MPSC आणि UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करतात. सचिन यांनी सलग 2 वर्ष जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. साधारणतः 2015 मध्ये सचिन यांनी खेळायला सुरुवात केली. यानंतर 2017 मध्ये पहिल्यांदा जयपूरमध्ये पॅरा नॅशनल गेम्स यामध्ये सचिन सहभागी झाले. इथे यांना सुवर्ण पदक मिळालं. नंतर प्रशिक्षक सत्यनारायण यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केलं व पूर्ण वेळ क्रीडा क्षेत्रात जाण्याचा निर्णय सचिन यांनी घेतला. यातच जयपूरमध्ये 58.47 मीटर फेक करून पहिले सुवर्ण पदक सुद्धा सचिन यांनी मिळवलं. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 16.21 मीटरच्या नवीन आशियाई विक्रमासह त्यांनी जागतिक पॅरा ऑलिम्पिक विजेतेपद मिळवलं आहे. यानंतर आशियाई पॅरा गेम्स मध्ये 16.03 मीटर फेक करून विजेतेपद सुद्धा पटकावलंय. प्रचंड मेहनत व चिकाटीच्या जोरावर मनात आणलं तर आपण आपल्याला हवं असं यश मिळवू शकतो. कष्टाच्या जोरावर हे यश नक्कीच मिळवता येतं असं सचिन यांनी दाखवून दिलंय. नवीन खेळाडूंना एक दिशा दाखवून सचिन यांनी दिली. सचिन यांच्या या यशाबद्दल भारत देश तसेच महाराष्ट्रातून कौतुक केलं जातंय. आता क्रिकेटमध्ये मिळालेल्या यशानंतर जसं खेळाडूंना भरघोस अशी मदत केली जाते, याचप्रमाणे अशीच मदत सचिन यांना सुद्धा सरकारकडून केली जाते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, सचिन यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ढिंच्याक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.